नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरीच्या पॉलिटिकल ड्राम्यानंतर आता हॉटेल पॉलिटिक्सची सुद्धा एंट्री झाली आहे. नरेंद्र दराडे आज नाशिकमधील महायुतीच्या मतदारांना घेऊन पुढील 4 दिवसांसाठी ठाण्यामध्ये मुक्कामासाठी आलेत. विधान परिषद निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये नगरसेवकांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. कल्याण रोड इथल्या एका ग्रँड हॉटेलमध्ये हे सगळे नगरसेवक मुक्कामी आहेत. तर नाशिकमधल्या बंडखोरीनंतर आता हॉटेल पॉलिटिक्सची दमदार चर्चा होते. नरेंद्र दराडे हे सध्या ठाण्यातल्या एका ग्रँड हॉटेलमध्ये सगळ्या मतदारांना घेऊन आलेले आहेत आणि 4 दिवस त्यांचा मुक्काम इथेच असणार आहे. यावेळी अनेक महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा इथे येत आहेत. नरेश म्हस्के जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या नगरसेवकांची भेट घेतलेली आहे. गीतेंच्या माघारीनंतर नरेंद्र दराडे सध्या सावध झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी हे हॉटेल पॉलिटिक्स सध्या राबवलेलं आहे. ठाण्याच्या एका ग्रँड हॉटेलमध्ये सध्या ते सगळेजण मुक्कामी आहेत. आपण ही दृश्य पाहतोय, ही हॉटेलच्या आतली दृश्य आहेत. हे सगळे एकत्रितपणे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्याण रोडवरच्या एका हॉटेलमध्ये या सगळ्या नगरसेवकांचा मुक्काम आहे. नरेश म्हस्के यांनी सुद्धा या नगरसेवकांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे. तर नाशिकमधला तिढा हा सुटत नव्हता. मात्र गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या पुढाकारानंतर आणि सातत्याने केलेल्या चर्चेनंतर नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा झाला. गोकुळ गीते यांनी माघार घेतली, प्रसाद हिरे यांनी सुद्धा माघार घेतली आणि आता सध्या आपल्याला नाशिकमधलं हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळते. नाशिक महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत आणि विधान परिषदेची निवडणूक. या निवडणुकीत अनेक जण हे ज्याला आपण म्हणतो की नवीन नगरसेवक निवडून आले. या निमित्तानं सर्वांनी एकत्र येणं आणि विशेषतः हा महायुतीचे उमेदवार माननीय नरेंद्र दराडे यांचं 18 तारखेला निवडणूक आहे. मुळात ही निवडणूक बिनविरोधच होते कारण जेवढे उमेदवार होते सगळ्यांनी माघार घेतलेली आहे. परंतु ह्या निमित्तानं महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील यांनी एकत्र येऊन कुठेतरी दिलजमाई व्हावी